तर आज अक्षय तृतीयेचा सण आहे आणि त्याच निमित्तानं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना साई भक्तांना या वाढत्या तापमानाचा फटका बसू नये यासाठी साईबाबा संस्थाननं विशेष उपाययोजना केल्या आहेत। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिर परिसर आणि दर्शन रांग परिसरात मोठे मंडप उभारण्यात आलेत। साई मंदिर परिसरातून याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया या मुहूर्ताच्या दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी देखील साई भक्तांनी गर्दी केलेली आहे। आज सकाळपासूनच शिर्डीतील साई मंदिरात साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातील भाविक शिर्डीत दाखल झालेले आहेत। एकूण जर पाहिलं तर अक्षय तृतीया या सणाचं एक महत्त्व या हिंदू संस्कृतीत आहे आणि या महत्त्व पाहता या दिवशी आपल्या गुरूंचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी शिर्डीच्या साई मंदिरात गर्दी केलेली आहे। आता आपण गुरुस्थान ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर भक्त हे मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। साईबाबांच्या समाधीचं ते दर्शन घेत आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर साईबाबा संस्थांनी देखील सर्व साई भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी विविध उपाययोजना केलेल्या. एकूणच जर पाहिलं तर सध्या राज्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे। वाढत्या तापमानाचा पाऱ्याचा विचार करता येणाऱ्या साई भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, उन्हाचा फटका बसू नये, तापमानाचा फटका बसू नये यासाठी साईबाबा संस्थाने देखील मंदिर परिसरात मांडव उभारलेले आहेत, जेणेकरून जो तापमानाचा वाढलेला पारा आहे त्याचा त्रास भक्तांना होणार नाही। साई समाधी मंदिराचा बाहेरचा परिसर असेल किंवा प्रवेशद्वाराबाहेर ज्या ठिकाणी भक्तांची जास्त वर्दळ आहे, ज्या ठिकाणी भक्त दर्शन रांगेत जातात। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।